मंडळी रामराम. बरं ना, बरं आहे ना. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे आज जयंती आहे. आणि आज तुम्हाला एक खुशखबर देतो. आजच बजेट झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा. आणि आज शेतकऱ्यांची आपण 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्या लाडक्या बहिणीने पार सगळ्यांचा टांगा पलटी करून टाकला. त्याच्यामध्ये गडबड झाली यांची पण, उन्मेष भाऊची. आणि पण आता नाही होणार. आणि तर ते त्यावेळेस लोकसभेनंतरची परिस्थिती आपण बघितली होती, पण विधानसभेला अगदी चमत्कार केला आणि लाडक्या बहिणींनी महायुतीचं सरकार आणलं. अनेक लोक विरोधातही गेले, पण लाडकी बहीण योजना आपण सुरू ठेवली. आणि किती कुणी काही बोललं, आणि आज बजेटमध्ये देखील लाडकी बहीण योजनेसाठी पैसे ठेवले आपण. मी नेहमी काय सांगतो, कुणी काही केलं, कुणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि मी नेहमी सांगायचो, मला विचारायचे पत्रकार, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? कर्जमाफी करणार. मुख्यमंत्री असताना आम्ही घोषणा केली होती शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा. आणि कधी करणार मी म्हणायचो योग्य वेळी करणार. आणि आज बजेटमध्ये महायुती सरकारने आम्ही निवडणुकीच्या वेळेस जे आश्वासन दिलं कर्जमाफीचं ते पूर्ण करून दाखवलं. आणि म्हणून आम्ही करतो ते, जे बोलतो ते करतो आणि वचनाला जागतो, अशी ही शिवसेना आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपले खासदार उन्मेष पाटील यांचा आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक उपक्रम केले. शासन आपल्या दारीचा तुम्ही विषय काढला इथं. शासकीय योजनांची जत्रा काय असते ते उन्मेष पाटील यांनी तिकडे जळगावमध्ये दाखवली. खरं म्हणजे योजना अगोदर पण होत्या, लाभही होते, लाभार्थी पण होते, परंतु त्या चक्रा मारणं, कचेरीवर खेटे मारणं, त्यामुळे लोक कंटाळून ते नाद सोडून द्यायचे. म्हणून आम्ही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू केला. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता आपल्या घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि त्याप्रमाणे आम्ही शासन सरकार लोकांच्या दारी घेऊन गेलो. आणि मी पाहिलं की उन्मेषने त्यावेळेस चांगला कार्यक्रम आयोजित केला होता. एका छताखाली सगळे फायदे, लाभ, योजना लोकांना मिळू लागल्या. जवळपास त्या योजनेमधून उन्मेष भाऊ 5 कोटी लोकांना फायदा झाला महाराष्ट्रामध्ये, 5 कोटी लोकांना. आणि म्हणून अशा प्रकारच्या योजना आपण राबवल्या. महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून आज देखील अनेक योजना आपण जाहीरही केल्या. लाडकी बहीण योजना सुरू राहणार, कर्जमाफी आपली शेतकऱ्यांची होणार आणि त्याचबरोबर अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या. शेतकरी आपला बळीराजा, अन्नदाता, मायबाप आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी सोलर पंप असतील, दिवसा वीज असेल. आता अपारंपरिक आपण विजेकडे जातोय, सोलरवर आपण पंप चालू करतोय. आणि म्हणून 6 लाख शेतकऱ्यांना जवळपास आपण ही योजना दिली. महाराष्ट्रामध्ये रात्रीची वीज शेतकऱ्यांना नको आहे, दिवसा पाहिजे, ती देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. आणि म्हणून ही सगळ्या योजना, नारपारचं जे पाणी आहे ते गिरणीमध्ये येणार ना. आज नारपारला आज आपण मंजुरी दिली, 7,000 कोटीची मंजुरी दिली. दादा भुसे आपले मंत्री, त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, गुलाबरावांनी त्याचा पाठपुरावा केला. आणि त्यामुळे आज नारपारची 7,000 कोटीची योजना मंजूर केली आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून अशा अनेक प्रकारचे योजना जे केलेल्या आहेत. गिरणा परिक्रमा करणारा गिरणा पुत्र कोण आहे? उन्मेष पाटील आहे.
आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करणारा कोण, तर शेतकऱ्याचा पुत्र उन्मेष पाटील. आणि मग मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झालो मी. आणि म्हणूनच 2.5 वर्षाच्या काळात एवढ्या योजना आपण केल्या, एवढे आपण निर्णय घेतले की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढे निर्णय झाले नव्हते. आणि आतापर्यंत 232 महायुतीचे आमदार कधी निवडून आले होते गुलाबराव? कधीच आले नव्हते. पहिल्यांदा इतिहासामध्ये 232 महायुतीचे आमदार निवडून आले, ते 2.5 वर्षात केलेल्या कामामुळे. आणि म्हणून आता आणखी 40गाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्ती गाय गोटे मिळवून देणारे उन्मेष पाटील, असं त्यांचं काम आहे. शासन आपल्या दारीचं सांगितलं. भारतातले टॉप 10 पैकी खासदार कोण आहे? उन्मेष दादा. आणि म्हणून आता उन्मेष दादा वापस खासदार झाला पाहिजे ना. आणि म्हणून बाळासाहेबांचा विचार घेऊन, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण गाठीशी शिदोरी ठेवून आपण पुढे चाललेलो आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांचं सरकार काय आहे ते आपण दाखवलं आहे. आणि म्हणून कॉमन मॅनसाठी आपण या ठिकाणी काम करणारं सरकार म्हणून आपलं नाव लौकिक आहे. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर बोलू नका, सीएम म्हणजे कॉमन मॅन बोला. आणि ते सगळे मग त्या आपलं शेवटी कॉमन मॅन हा केंद्रबिंदू आहे. काल देखील आपण बघितलं राज्यसभेचा उमेदवार कोण दिला, कोणाच्या ध्यानीमानी होतं काय? एक लाडकी बहीण अगदी गरीब घरातली, ती सोलापूरची एक गरीब लाडक्या बहिणीला राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेने दिली. मी नेहमी सांगतो हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, नोकर नाही, आपण सगळे सहकारी आहोत. बाळासाहेब जसं सांगायचंय की सगळे माझे सहकारी आहेत, सवंगडी आहेत. काही लोक तर आता काय म्हणतात ते जाऊ दे, मला काय त्यात टीका करायची नाही. परंतु आज सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून लोक आपल्याकडे विश्वासाने येत आहेत. आणि म्हणूनच हा जो काही प्रवेशाचा प्रवाह आहे हा सातत्याने अखंडितपणे सुरू आहे. दररोज प्रवेश होत आहेत, दररोज विविध पक्षातले लोक येत आहेत. दिलेला शब्द पाळणारा पक्ष, गोरगरिबांचा पक्ष, सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष, अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष, भगव्याचे विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष. आणि म्हणूनच आपल्या या ठिकाणी लोकांचं प्रेम, आशीर्वाद, मला आनंद आहे की ज्या ज्या ठिकाणी मी कार्यक्रमाला जातो तर तिकडे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ, लहान मुलं एवढे लोक आशीर्वाद देत असतात, प्रेमाने वाट पाहत असतात. हीच माझी कमाई आहे. बाकी प्रॉपर्टी वगैरे हे काय मला त्याच्यामध्ये मोह नाही आहे. प्रॉपर्टी किती कमवली, मालमत्ता किती कमवली, पैसे किती कमवले, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसाचं प्रेम किती कमवलं हे मला महत्वाचं आहे. आणि म्हणूनच कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून उन्मेष पाटील, तुम्ही आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात. कुटुंब आहे आपलं शिवसेना म्हणजे. त्यामुळे तुम्ही जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो. आणि लाडका भाऊ योजना एक बंद पडलेली आहे ती युवा प्रशिक्षण ना, तर त्याचं देखील आता थोडा इकडे मी बोलतो, आता याच्यात बोलता येत नाही मला, समजलं की नाही. पण ते लाडका भाऊ पण योजना सुरू होईल, काळजी करू नका. कारण आपल्याला ते करायचंच आहे. शेवटी लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. प्रत्येकाच्या हाताला काम देणं, या राज्यामध्ये कोणी उपाशी झोपता कामा नये, बिना औषधाचा मरता कामा नये, शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, बिना रोजगाराचा कोणी राहता कामा नये. आणि शेतकरी, माझा अन्नदाता, बळीदाता हा सुखी राहायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे, हेच आमचं लक्ष आहे. बाकी काही आमचा अजेंडा नाही आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे.
आणि म्हणून आज तुम्ही आलेला आहात, म्हणून मी मनापासून आपल्याला उन्मेष दादा शुभेच्छा देतो. यापुढे तुम्ही आता गुलाबराव इकडे आहेत, किशोरप्पा आहे, आपली सगळी टीम आहे. शिवसेना मजबूत करा, शिवसेना घराघरात पोचवा, शिवसेना लोकांच्या मनामनात पोचवा. कारण शिवसेनेला कुठलाही स्वार्थ नाही आहे, कुठल्याही प्रत्येकाला आपत्ती तिथं शिवसेना, संकट तिथं शिवसेना. अरे हा एकनाथ शिंदे जिथं जिथं संकट येतं तिथं पोचतो. ऑपरेशन सिंदूर झालं पाकिस्तानचं, पहलगामला मी गेलो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ची टीम गेली. आता इकडे लढाई झाली इराण, इराक, इस्रायल, अमेरिकेची, तिथं 2 आपण खाजगी विमानं पाठवली, त्या लोकांना आणलं, या ठिकाणी सुरक्षित आणलं लढाई असताना देखील. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेकडो लोकांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम केलं. तिथं संकट आहे, तिथं शिवसेना आहे. आणि म्हणून एका विश्वासाने तुम्ही आलेला आहात, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. चांगलं काम करा, शिवसेना मजबूत करा, लोकांची कामं करा. शिवसैनिक म्हणजे शिस्तीने वागणारा एक आपला पक्ष आहे. शिवसेना म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. आणि म्हणून आपल्या पक्षाकडे लोक आदराने पाहत असतात. आणि म्हणून कुठेही कुठल्याही याला आपल्या गालबोट नावाला लागता कामा नये, अशा प्रकारचं काम आपण करा. मी तर आपल्या सोबत आहेच. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, आपला खानदेश, आपला उन्मेष. काय गुलाबराव, आपला खानदेश, आपला उन्मेष. अरे गुलाबराव खाली डायलॉग नाही मारता, मे बी आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.